नमस्कार मित्रांनो, आज आपण संध्याकाळचे 7 वाजलेत आणि फिरायला निघालेलो आहे आणि आपल्या लाईफ बियॉन्ड नेशन या आपल्या चॅनलच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. ही वेडीवाकडी वळणं आणि त्यामध्ये हे असलेलं जंगल हे आपण लहानपणी ज्यावेळी निसर्गाचं चित्र काढायचो तर त्यावेळी अशा गोष्टी आपण आपल्या चित्रातून दाखवायचो. पण ज्यावेळी अशा स्वप्नवत दुनियेमधून प्रत्यक्षात आपण चालतो आणि अशा प्रकारचा अनुभव आपण घेतो तर कधीकधी असं वाटतं की आपण स्वर्गात तरी नाही ना. कारण मागील दृश्यामध्ये तुम्ही बघितलं की वन्यजीव जिथं हरीण असेल, काळवीट असेल किंवा ससा असेल तर अशासारखे जे प्राणी आहेत तर हे प्राणी काही दिवसानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या जंगलामधून अगदी ओपनपणे फिरताना दिसतात. परंतु अशा प्रकारच्या प्राण्यांना कोणत्याही प्रकारचं टच करणं यासाठी इथं नियम कडक आहेत. आणि ही जी झाडं आहेत याची घनदाट झाडं ही अमेरिकन लोकांनी आपल्या घराच्या आसपास परिसरामध्ये लावलेली आहेत. तर या दृश्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी बघाल की साईडून हायवे जात आहे. त्याच्या शेजारी एक नदी आहे आणि त्या नदीच्या किनारी घरं आहेत. घराच्या साईडला होडी वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपण सिनेमामध्ये बघतो, तर अशा प्रकारचं लाईव्ह दृश्य अमेरिकेमध्ये फिरताना जागोजागी तुम्हाला बघायला मिळतं. अजून एक गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये फिरताना तुम्हाला मोकळी जी मृदा आहे किंवा मोकळी जी जमीन आहे किंवा माती आहे, तर ही शक्यतो बघायला मिळत नाही. अमेरिकेमध्ये अशा प्रकारे घनदाट जंगलं आणि झाडी आहे प्रत्येक घराच्या शेजारी आणि गवत मुबलक प्रमाणात या लोकांनी लावलेलं आहे. आणि हा परिसर जो आहे हा पब्लिक एरिया आहे. यामध्ये तुम्ही फिरत आहात, परंतु कमालीची स्वच्छता आहे. तर तुम्ही बघू शकताय की ससा असेल, हरीण असेल, काळवीट असेल, खारुताई असेल, तर अशा प्रकारचे प्राणी तुम्हाला यामध्ये फिरताना दिसतात. त्याचप्रमाणे इथं मला पडलेला अजून एक प्रश्न म्हणजे इथं स्वच्छता कर्मचारी मला कधीच दिसलेले नाहीत. तरीही अशा प्रकारची ही जी सार्वजनिक ठिकाणं आहेत तर ही अतिशय क्लीन आणि नीट अशी या लोकांनी जपलेली आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही आता या दृश्यामध्ये बघताय की या देशाला ऑलिम्पिकमध्ये एवढी मेडल्स का मिळतात, हे ज्यावेळी मी भारतात बसून विचार करायचो त्यावेळी खूप असं हे वाटायचं की याचं रिझन आपण शोधावं. परंतु ज्यावेळी मी प्रत्यक्षात अशा प्रकारच्या या ग्राउंडवरती फिरतो त्यावेळी कळतं की इथंही मेडल का मिळत आहेत. या गव्हर्नमेंटनं खेळाला विशेष असं अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. इथं जमीन मुबलक असून त्याचा पुरेपूर या लोकांनी वापर केलेला आहे. आत्ता तुम्ही बघताय की या वेळेला इकडं ग्राउंडवरती कोणीही नाही. याचं कारण असं की प्रत्येक सोसायटी किंवा त्याच्या परिसरामध्ये अशा प्रकारची मोठी ग्राउंड आहे जिथं लोक संध्याकाळी 4 नंतर 5 नंतर आपली कामं उरकून खेळायला जातात, फिरायला जातात, मजा करायला जातात. तर तुम्ही बघताय की हे एक टेनिसचं किंवा बास्केटबॉलचं शेजारचं एक कोर्ट आहे. आणि अशा प्रकारचं जे आपल्याकडे आंतरराष्ट्रीय प्रकारची जी मैदानं आहेत ती अशा प्रकारची आहेत. परंतु इथं कॉमन पब्लिकला सुद्धा एवढ्या चांगल्या फॅसिलिटी ह्या लोकांनी दिल्या जातात. त्याचबरोबर अशा प्रकारच्या कॉमन फॅसिलिटी देताना हे लोक त्याची स्वच्छता, टापटीप याचाही विचार अतिशय अमेरिकन नागरिक केअरफुली करतात. इथं बघताय तुम्ही की हे बास्केटबॉलचं ग्राउंड आहे आणि ह्या बास्केटबॉलवरच्या ग्राउंडवरती हे तशाच प्रकारचं ओपन कोर्ट त्या लोकांनी तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे या देशामध्ये फिरताना अजून एक गोष्ट लक्षात येते, इथं जी सार्वजनिक मालमत्ता आहे तिचा वापर इथले नागरिक अतिशय केअरफुली करतात. परंतु जे काय मटेरियल ते सार्वजनिक मालमत्ता बनवण्यासाठी वापरलेलं आहे ते अतिशय टिकाऊ आणि मजबूत असं मटेरियल या लोकांनी वापरलेलं आहे. तर हे जे खालचं ग्राउंड आहे हे सॉकर खेळण्याचं ग्राउंड आहे, ज्याच्यामध्ये फुटबॉल किंवा सॉकर अशा प्रकारचे खेळ मुलं खेळतात. आणि त्याचप्रमाणे हा जो मधला परिसर तुम्हाला दिसतोय तर हे एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखा असा एरिया या ग्राउंडच्या मध्ये केलेला आहे. याचा उद्देश आणि हे असा असतो की हे ज्या ग्राउंडच्या मधला हा जो एरिया आहे हा तुम्हाला काही पैसे पे करून बुक करता येतो आणि
म्हणजे इनसाईड तुम्हाला जायचं असेल तर. आउटसाईडचा जो एरिया आहे तो फ्री आहे. तर हा जो एरिया आहे यामध्ये उन्हाळ्यामध्ये इथले नागरिक येऊन आपल्या पार्ट्या आहेत, म्युझिक वगैरे इथं घरात लावणं, मोठ्यानं लावणं ठराविक डेसिबलपेक्षा जास्त हे बंदी आहे. तर अशा ठिकाणी हे लोकं येऊन हे जे पुढं दिसतंय तर हे आहे ग्रिलिंग इन्स्ट्रुमेंट, ज्याच्यामध्ये शेगडी इथं कोळसा उन्हाळ्यामध्ये अवेलेबल होतो आणि तो कोळसा तुम्हाला दुकानातून विकत घ्यावा लागतो आणि तो कोळसा इथं आणून त्या कोळशावरती तुम्ही ग्रिलिंग करून किंवा असे पाण्याचे स्रोत इथं ठेवलेले आहेत. तर याचा वापर करून तुम्ही अन्नपदार्थ इथं बनवू शकता आणि एकत्रित पार्ट्या करू शकता आणि आनंदानं हसत मौज गाणी मजा करत तुम्ही जीवनाचा आस्वाद घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत किती मोठं ग्राउंड, प्रचंड ग्राउंड आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतेसाठी अशा प्रकारचे डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी या लोकांनी ठेवलेले आहेत. ग्राउंडची रचना करतानाही जमिनीचा जो म्हणजे जमिनीची जी रचना आहे ती ॲज इट इज ठेवण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्ही बघताय की ग्राउंड तयार करतानाही कुठल्याही प्रकारचं सपाटीकरण किंवा खोलीकरण मुद्दामहून या लोकांनी केलेलं नाही. त्याचप्रमाणे इथं भरपूर पाऊस आणि भरपूर स्नो असतो, तर त्यामुळं माती आणि वाहून जाऊ नये त्यासाठी प्रत्येक ठिकाणी गवत लावलेलं आहे. त्याचप्रमाणे जिथं मातीचा पोर्शन आहे तर तिथं ह्या लोकांनी जमिनीवरती लाकडाचे तुकडे अंतरलेले आहेत, जेणेकरून लहान मुलं खेळताना वगैरे पडणार नाहीत. की जिथं त्यांनी वाळू वगैरे अंतरलेले आहे तर तिथं अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे. आणि हा जो ओपन परिसर दिसतोय तर याच्यामध्ये ही स्वच्छतागृह आहे. त्याचप्रमाणे पुढचा जो पोर्शन आहे हा पार्किंगचा पोर्शन आहे. तर अशा प्रकारे इथं ज्या ज्या गोष्टी या गव्हर्नमेंटनं लोकांच्यासाठी ओपन करून दिलेल्या आहेत तर त्याचा नागरिक पुरेपूर वापर करतात. पण कोणत्याही प्रकारची हानी गव्हर्नमेंटच्या मटेरियलला होणार नाही याची पूर्णतः काळजी इथले लोक घेतात. त्याचप्रमाणे आत्ता ज्या काही गोष्टी मार्केटमध्ये चालत आहेत किंवा आपण एकमेकाच्या देशाविरुद्ध बोलतो आहे तर अशा प्रकारचं कोणतंही वातावरण इथं नाही. इथले जे लोक आहेत ते खूप सपोर्टिव्ह लोक आहेत. एकमेकाबरोबर बोलताना ते खूप आदरातिथ्य करतात. अजून एक इथल्या संस्कृतीचा भाग म्हणजे इथं स्त्री पुरुष भिन्नता असा कोणताही प्रकार नाही. तर जर आपण रस्त्यावरून चालत असेल तर इथले लोक एकमेकाला स्माईल देतात आणि आनंदानं हसून ते एकमेकाचं स्वागत करतात, हाय हॅलो म्हणतात. तर अशा प्रकारे लहान मुलांना खेळण्यासाठी ही प्रशस्त अशी खेळणी या ग्राउंडवरती या गव्हर्नमेंटनं ठेवलेले आहे, जिथं लहान मुले आनंदाने खेळताना दिसतात. त्याचप्रमाणे ग्रिलिंगचा जो पोर्शन आपण वरती बघितला तर तशाच प्रकारची ग्रिलिंगची सोय इथं केलेली आहे. आणि इथं तुम्ही बघू शकताय की ही जी लहान मुलं आहेत तर त्यांच्या वयाचा विचार करून ओपन जिम प्लस खेळण्याची सोय त्यांच्यासाठी केलेली आहे. आत्ता सध्या स्प्रिंगकडं वाटचाल होत असल्यामुळं झाडाची पूर्ण पानं जी आहेत ती गळालेली आहेत आणि जस्ट मोहर फुटण्याची स्थिती इथं प्राप्त झालेली आहे. हे जे ग्राउंड आहे हे सॉकरचं मोठं खेळण्याचं ग्राउंड आहे आणि त्याच्या जोडीला पुढं गेल्यानंतर तुम्हाला काही नवीन दृश्यामध्ये दिसेल की कुत्र्यांना पळता यावं त्यासाठी डॉग कोर्ट इथं तयार केलेलं आहे. म्हणजे कुत्र्याच्या जीवाचाही विशेष विचार इथं करण्यात आलेला आहे. अशी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट इथं ठेवण्यात आलेले आहेत आणि लोक एकदम आनंदानं या गोष्टीचा आस्वाद घेत आयुष्य आपलं एन्जॉय करत आहेत. आणि त्याचमुळं आपले जे एकदा आलेले जगभरातून जे लोक आहेत त्यांना अमेरिका यामुळं सोडण्यासाठी ते इतक्या इझिली ते तयार नाहीत. त्याचप्रमाणे इथं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण या हवेमध्ये नाही. स्वच्छतेकडे विशेष असं महत्त्व दिलं जातं. इवन दो हे लोक आपल्या कुत्र्याबरोबर, आपल्या मांजराबरोबर ह्या ग्राउंडवरती संध्याकाळी खेळ खेळताना दिसतात. तर जसजसा स्प्रिंग चालू होईल, लोक जास्त प्रमाणात यायला चालू होतील, त्यावेळी मी तुम्हाला काही व्हिडिओज इथले पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करेन. परंतु तुम्ही बघताय की हे आहे वरती फॉरेस्ट आणि खाली ती जी आहे पाण्यातून पाणी दिसते तर ती आहे नदी आणि हा आहे ग्रिलिंगचा स्पॉट. तर इथंही अशा प्रकारचं ग्रिलिंगचं स्पॉट या लोकांनी तयार केलं आहे. आणि जर
एकरमध्ये जर विचार करायचा जर प्रयत्न केला तर अंदाजे 30-40 एकरमध्ये हे ग्राउंड नक्कीच असेल किंवा त्यापेक्षाही जास्त हे असेल. आणि दुसरी एक या देशाची खासियत म्हणजे शक्यतो अमेरिकन लोक आपल्या घराला कंपाऊंड करत नाहीत. घराचा जो मागचा भाग आहे तो डॉकयार्ड म्हणून वापरला जातो आणि तोही असा ओपन असा भाग असतो. त्याचप्रमाणे या देशामध्ये झाडांचीही जनगणना केली जाते. प्रत्येक झाडाला नंबर देण्याचा प्रयत्न इथले नागरिक करतात. त्याचप्रमाणे झाडाच्या बुंद्याजवळ माती तशीच राहावी त्यासाठी लाकडाचा थर हे लोक देतात. तर निसर्गाच्या प्रत्येक घटकाला आपलं आयुष्य आहे आणि त्यालाही जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडं इथले जे नागरिक आहेत हे इथं लक्ष देतात. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगण्याची गोष्ट म्हणजे इथं पाण्याचे जे म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाण्यासाठी वॉटर फिल्टर किंवा प्युरिफाईड असे पाण्याचे स्पॉट आहेत आणि तिथं तुम्ही म्हणजे स्वच्छ आणि पाणी हे गव्हर्नमेंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न करतं. त्याचप्रमाणे तुम्ही बघताय की सगळी अशी अत्याधुनिक जी सेवा आहे ती सेवा या ग्राउंडवरती दिलेली आहे. तर आम्ही आणि माझ्याबरोबर माझा मित्र आणि माझी छोटी मुलगी असे 3च लोक या पूर्ण एवढ्या सगळ्या मोठ्या ग्राउंडचा कंट्रोल आम्ही घेतला आहे असं दिसतंय. आणि निसर्गाचं हे सुंदर रूप म्हणजे एका साईडला सनसेट होतोय आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला चंद्र दिसतोय. तर अशा गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतात. हे जे मी मगाशी सांगितलं तर हे आहे डॉग कोर्ट. तर इथं या छोट्या जागेमध्ये बॉल खेळण्यासाठी किंवा डॉगला खेळण्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था या ग्राउंडवरती केलेली आहे. त्याचप्रमाणे पलीकडे बघताय की सॉकर खेळताना स्टेडियममध्ये जसं आपण बघतो तर छोट्या प्रकारचे असं स्टँड या लोकांनी इथं क्रिएट केलेलं आहे. लहान मुलांसाठी असणारं हे प्रचंड असं मोठं सॉकरचं ग्राउंड आहे. उन्हाळ्यामध्ये या वेगवेगळे रेफरी इथं येऊन आपल्या मुलांना व्हॉलंटिअरिंग करून ट्रेनिंग देतात. तर तुम्हाला हे अमेरिकेमध्ये मी जो निसर्ग दाखवून तो निसर्ग भारतामध्ये आपण कॉपी कसा करता येईल यासाठी हा चाललेला छोटासा प्रयत्न किंवा छोटंसं उपद्व्याप कसं वाटलं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की मला कळवा. आपण आपल्या चॅनलला जो प्रचंड असा प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. तुम्हाला अमेरिकेमधल्या अजून कोणत्या अशा नवीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बघायच्या आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी आपल्या कमेंटची वाट अगदी आतुरतेनं बघत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही लास्टला बघताय की मी माझ्या लेकीबरोबर आनंदाचे काही क्षण या पाळण्यावरती एन्जॉय करत आहेत. कदाचित भारतामध्ये जो मला वेळ मिळाला नाही किंवा तो काहीसा वेळ ऑफिसनंतर मी माझ्या फॅमिलीसोबत घालवत आहे. हे सगळं शक्य झालं आहे अमेरिकन गव्हर्नमेंटनी तयार केलेल्या पॉलिसीमुळे. कदाचित हा व्हिडिओ बघून कोणत्या पॉलिसी होल्डरनी जर बघितला तर नक्कीच अशा प्रकारच्या काही पॉलिसी इंडियामध्येही इम्प्लिमेंट होतील आणि आपल्याही लोकांना अशा प्रकारच्या फॅसिलिटीचा आनंद घेता येईल. तर चला भेटूया पुन्हा एकदा